नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी.व्ही. फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो की ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून जर हरभरा पीक लावलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो। आणि ज्यांचा विचार होता आंतरपीक लावायचा ऊस पिकामध्ये म्हणजे हरभरा आंतरपीक म्हणून जर लावायचा विचार होता त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर मी पहिलं बी सांगत होतो शेतकरी मित्रांनो की ऊस पिकामध्ये कोणत्याही प्रकारचं आंतरपीक घेऊ नका। आता जे थोड्या जमिनीवर आहेत त्यांची ताकद अशी शेतकरी मित्रांनो की त्या दोन्ही पिकाला व्यवस्थित मेहनत करायची, व्यवस्थित जगवायचं, व्यवस्थित आणायचं, परंतु सर्व शेतकऱ्याला जमत नसतं शेतकरी मित्रांनो। त्यामुळं आंतरपीक मी तर सरासरी आंतरपीक हे ऊस पिकामध्ये घेऊ नका म्हणून असं सांगत होतो। तर शेतकरी मित्रांनो, हे जे व्हिडिओमध्ये बघताय तर ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून एकदम सरीच्या वरी टोकाला वरी शेंड्याला आंतरपीक म्हणून लावलं होतं हरभरा। तर शेतकरी मित्रांनो, आता काय झालंय, आता हरभरा लावलंय परंतु आता शेतकऱ्याचं एकच असतं की हरभरा लावू द्या किंवा कोणचं पीक लावू द्या की हे इतक्या दिवसातच निघून जात आहे, परंतु शेतकरी मित्रांनो तसं होत नसतंय। आता हरभरा पीक जे हे लावलेलं आहे ऊसामध्ये, तर हे जे पीक आहे तर हे टायमिंगलाच निघणार नाही शेतकरी मित्रांनो। कारण त्याचं सांगतो मी की ह्याला पाणी जे आहे तर भरपूर भेटायला लागलं आहे, म्हणजे जसं पाहिजे तसं, म्हणजे की म्हणजे पाणी जास्त होईना झालं आहे आणि पाणी कमी होईना झालं शेतकरी मित्रांनो। कारण काय झालं आहे, ह्या सरी जे आहे शेतकरी मित्रांनो, वरांबा जे आहे, वरांबामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे चांगली वल जे आहे ते व्यवस्थित वल टिकून राहायला लागली आहे। लय दिवस जरी पाणी नाही दिलं तरी वल भरपूर राहायला लागली आणि त्याच्या हरभरा पिकाच्या जे मुळ्यात ह्या खाली खोलवर गेल्यामुळं त्याला वल जे आहे ते कमी पडणार झाली शेतकरी मित्रांनो। हे म्हणावं असं लवकर काय फुलधारणा व्हायला झाली शेतकरी मित्रांनो। आता फुलधारणा चालू झाली। आता हे जे आहे तर ऊस जे आहे शेतकरी मित्रांनो, तर ऊसाला 2.5 महिने झालेले शेतकरी मित्रांनो। ऊसाला जे आहे तर 2.5 महिने झालेले आहेत आणि हरभरा जे आहे तर ऊस लावल्यापासून 15 दिवसाच्या म्हणजे 15 दिवस उलटून गेले ते त्यावेळेस हरभरा पीक लावलेलं आहे, म्हणजे हरभऱ्याला 2 महिने झालेले आहेत आणि ऊस जे आहे तर 2.5 महिन्याचा आहे शेतकरी मित्रांनो। आता 2.5 महिन्याचा ऊस झाला शेतकरी मित्रांनो, ह्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारे फुटवे केलेत, परंतु शेतकरी मित्रांनो आता जर ह्या ऊस पिकाला जर व्यवस्थित थोडी थोडी माती लावली, बाळभरणी केली तर हे संपूर्ण जे खालून जे फुटवे निघालेले आहेत हे वरी जातील शेतकरी मित्रांनो। जटा कोंबवाडा तर अतिउत्तम शेतकरी मित्रांनो। संपूर्ण जे खालून डोळे 5-5, 6-6, 7-7 डोळे खालून फुटलेले शेतकरी मित्रांनो। हे आता इतके जर संपूर्ण वरी जर गेले तर चांगल्या प्रकारे ॲव्हरेज येणार आहे, परंतु आता असं झालं आहे शेतकरी मित्रांनो की हरभरा दिसायला चांगलं, ऊस चांगला दिसायला लागला आहे। आता शेतकऱ्याला म्हणजे कोणाला आपण जे सर्व शेतकरी आपण शेती करतो शेतकरी मित्रांनो, एखादं पीक जर चांगलं दिसायला लागलं तर आपल्याला ते मूड वाटणार नाही शेतकरी मित्रांनो। आता ऊसाला जपायचं आहे आपल्याला आणि हरभऱ्याला मोडायचं नाही, तर आपल्याला हे हरभरा जे आहे शेतकरी मित्रांनो, तर हरभऱ्याला आपल्याला हे मोडून चालणार नाही। म्हणजे आपण जर म्हणलो तर आता की हरभरा हे मोडून टाका, ऊसाला मारेन किंवा ऊसाला इजा होईल किंवा ऊस चांगला फुटीवर वाढणार नाहीत, मेहनत व्हायला झाली तर आपल्याला येड्यात करतील शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, ह्याने काय होतं आता तुम्हाला ह्याचा तोटा सांगणार आहे, आता फायदा बी सांगणार आहे आणि तोटा बी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो। ह्याचा फायदा असा आहे की ऊस जे आपण आता हे हरभरा पीक जे आहे तर एकरमध्ये आता 4 फुटा सरी असल्यामुळे एक आखरी असल्यामुळे 4 फुटावर लय झालं तर 4-5 क्विंटल ॲव्हरेज 1 एकरमध्ये येऊ शकतं शेतकरी मित्रांनो। जास्त काही येऊ शकत नसतं, 4-5 क्विंटल ॲव्हरेज येऊ शकतं आणि 5-5.5 हजारांनी जरी हरभरा गेलं, 6 हजारांनी जरी गेलं तरी 6-35 हजार रुपये म्हणजे ऊसाचा संपूर्ण खर्च निघून चालला शेतकरी मित्रांनो। परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्याला ऊस माडा जर ऊस असता ह्याला व्यवस्थित मेहनत करता आली असती, आता ह्या टायमाला बाळभरणी करण्या म्हणजे फायदा झाला कोणता, ऊसाचा खर्च निघून गेला त्या कशामध्ये की हरभरा पिकामध्ये। परंतु आता शेतकरी मित्रांनो, ऊस जे आहे तर 60-70 टन जी एकरमध्ये निघायचं आहे, तर ते ऊस जे आहे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट अर्ध्या निम्म्यानंच म्हणजे 60 टन निघायचा तिथं 30 टन निघणार आहे। कारण त्याचं शेतकरी मित्रांनो सांगतोय तुम्हाला, तर
हरभरा जे आहे तर शेतकरी मित्रांनो आणखी 2 महिने हे हरभरा निघणार नाही आणि 2 महिन्यानंतर ऊस जे आहे तर शेतकरी मित्रांनो कांड्याला लागेल आणि त्यावेळेस जे आहे कांड्याला कोणचा लागेल शेतकरी मित्रांनो जे पहिला जे कोंब आहे उगवता कांडीला फुटलेला जे कोंब आहे तेव्हाच कोंब वर जाणार आहे शेतकरी मित्रांनो आणि ते कांडी धरणार आहे आणि त्याने एकदा कांडी धरली की शेतकरी मित्रांनो आपण खालून किती जरी खायला टाकलं तरी ते दुसऱ्या कोंबाला ते खाऊन देणार नाही स्वतःच खाणार आणि स्वतःच वरी जाणार शेतकरी मित्रांनो त्यामुळं खालचे जे कोंब आहेत ते नवीन फुटवे फुटलेले हे फुटवे शेतकरी मित्रांनो हे खालीच राहणार आहेत वरी काय ते फुटवे जाणार नाहीत शेतकरी मित्रांनो त्यामुळं शेतकरी मित्रांनो फुटवा होणार नाही एक शिवरी ऊस जाईल आणि एक शिवरी ऊस झाल्यामुळं म्हणा अशी काय संख्या आपल्याला म्हणजे जितकी ऊसाची संख्या पाहिजे 1 एकरमध्ये तितकी शेतकरी मित्रांनो ऊस संख्या ही राहणार नाही अशामुळं तर हे आता शेतकरी मित्रांनो आणखी 10-15 दिवसामध्ये आणखी बरंचसं पसरणार आहे हरभरा त्याला पाणी दिलं नाही दिलं तरी आता हरभरा पीक जे आहे ते पसरणार आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये अंतर काय जास्त राहणार नाही लय राहिलं तर फुटभर अंतर राहील शेतकरी मित्रांनो आतमध्ये जास्त काय अंतर राहणार नाही अर्धा पाऊण फूट किंवा एखादा फूट अंतर राहील 1 फूट अंतरामध्ये शेतकरी मित्रांनो एक शेवरी ऊस जाणार खालचे फुटे खालीच राहणार आहेत ते कमकुवत फुटे कशामुळे त्याला की सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटणार नाही त्यामुळं कमकुवत फुटे राहणार आहेत खालचे त्याला किती जरी खायला टाकलं तरी ते त्याला म्हणजे इतकं काय अवसन भेटणार नाही किंवा ताकद भेटणार वर जायला सूर्यप्रकाश व्यवस्थित नाही भेटल्यामुळं आणि म्हणावं असं काय फुटावरी जाणार नाही आता फुटे केलेत परंतु ते वरी जाणार नाहीत आणि जर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जर हरभरा पीक हे नसतं इतके फुटे जर असते शेतकरी मित्र जटा कोंब व्यवस्थित मोडा असता त्याला बाळभरणी व्यवस्थित केली असती तर एका कोंबातून 5-5, 6-6 फुटे वरी गेले असते शेतकरी मित्रांनो आणि एक जी कोंब आहे एका कोंबापाशी 5-5, 6-6 ऊस तयार झाले असते आणि तिथं आता काय होणार आहे की एका कोंबापाशी 1-2च असेच ऊस तयार होणार आहेत 2 महिन्याचं आणखी हरभरा पीक जर राहिलं त्यामध्ये तर आणि जर आपण खत टाकलं आता ह्या पिरियडला तर खत टाकलं शेतकरी मित्रांनो तर ते खत जे आहे तर हरभरा आणखी खाऊन आणखी माजणार शेतकरी मित्रांनो आणखी मोठं म्हणजे आणखी वाढ होणार आहे त्याची त्यामुळं हे जे आहे तर शेतकरी मित्रांनो आंतरपीक जे आहे तर आपल्या जे मुख्य म्हणजे तुम्हाला सांगतोय की आंतरपीक जर करायचं असेल तर आपलं जे मुख्य पीक आहे त्याच्यासोबत स्पर्धा खेळली नाही पाहिजे असं आंतरपीक घेतलं तरी घ्या नाहीतर शेतकरी मित्रांनो असं काही डोकं लढू नका आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो ह्या जे शेतकऱ्यांनी केलं आहे तर ह्याला काय वाटलं असेल की वरी भुंडावर काय लई वल पोचणार नाही लई काय वाढणार नाही लई मारणार नाही परंतु काय मुळी काय वरी शेंड्याला राहत नसते शेतकरी मित्रांनो ह्याची जी हरभरा पिकाची जी मुळी आहे कमीच कमी शेतकरी मित्रांनो ही मुळी म्हणजे 1.5 फूट खाली गेलेली असते शेतकरी मित्रांनो 1.5 फूट खाली जर मुळी गेली शेतकरी मित्रांनो त्याला वलच कमी पडत नाही शेतकरी मित्रांनो आपण 1 महिना जरी ह्याला ताडून दिली पाण्याची तरी त्याला वल कमी पडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि ह्याचा फटका जे आहे शेतकरी मित्रांनो 60 टन जिथं ऊस निघायचा तिथं 33 टन ऊस निघणार आहे त्यामुळं 30 टनाचे पैसे किती व्हायले शेतकरी मित्रांनो 5 क्विंटल हरभऱ्याचे पैसे किती व्हायला लागले आणि त्याचा खर्च त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या तणाशी कोणचा हे प्रकारचा हाणता नाही आलं सगळा ऊस खुरपून घ्यावा लागला शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये आता हरभरा निघेपर्यंत कोणतीही मेहनत करता येणार नाही बाळभरणी करता येणार नाही त्याला माती लावता येणार नाही शेतकरी मित्रांनो व्यवस्थित चांगल्या प्रकारे पाणी देता येणार नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आंतरपीक करताना कोणचा बी विचार करूनच करा शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये काय जास्त असा फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो किंवा जास्त उत्पन्न निघत नाही एकच पडत असतंय पक्षी काय असतंय की आपल्याला जे आज उत्पन्न भेटायचं हरभऱ्याचं तुम्हाला आज 2 महिन्यानं उत्पन्न भेटणार आहे ते तुम्हाला भेटणार नाही परंतु हरभऱ्याच्या जाग्यावर शेतकरी मित्रांनो पुढच्या वर्षी 30 टन ऊस भेटला असता शेतकरी मित्रांनो ह्या रानामध्ये जास्त 1 एकरमध्ये आता 30 टन बळबळ 30 टन ऊस निघन शेतकरी मित्रांनो जास्त काय ऊस निघणार नाही ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद